मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आणि आजच्या भन्नाट अशा बिझनेस आयडियामध्ये आपण आज घेऊन आलेलो आहे जे काही कॉलेज स्टुडंट आहे त्यांच्यासाठी हटके आणि जबरदस्त अशा बिझनेस आयडिया की ज्या आपण घरी राहून करू शकतो। आणि आपल्या शिक्षणासोबत आपण या व्यवसायाला जर वेळ दिला, या जे आयडियांसोबत जर आपण काम केलं तर निश्चितच आपलं कॉलेज संपेपर्यंत जबरदस्त अशी वेल्थ आणि आपल्याला एक सेटअप हे तयार होऊन आपल्याला मिळणार आहे। त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो सर्व विद्यार्थ्यांनी जो आहे लक्षपूर्वक ऐका। आणि स्पेशली जे कॉलेजमधले जे माझे भाऊ बंधू आहे त्यांच्यासाठी हा अत्यंत असा जबरदस्त असा व्हिडिओ राहणार आहे। आणि कुठलेही इकडला तिकडला गोंधळ न करता शॉर्ट मध्ये सगळ्या आयडिया मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे। आणि या चला तर आपण कुठलाही वेळ न गमावता आपण आपल्या बिझनेस आयडियाकडे वळू। पहिला जो आपल्याकडे एक संधी आहे ती म्हणजे नेटवर्क मार्केटिंग। नेटवर्क मार्केटिंगचा खूप मोठा असा बिझनेस आहे आणि कितीतरी कंपन्या आहे मागच्या 20 वर्षापासून 25 वर्षापासून या नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम करत आहे। तर आपल्याला फक्त यामध्ये गोष्ट एकच आहे की आपल्याला राईट कंपनी हे सिलेक्ट करणं हे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट यामध्ये राहणार आहे। कारण की कंपनी आणि त्याचं फ्युचर याच्यावर आपलं करिअर हे डिपेंड राहणार आहे। नेटवर्क मार्केटिंग मध्येही करोडो रुपये कमवणारे लोक आज आहेत। फक्त आपल्याला संधी शोधायची आहे की कशा पद्धतीने आपण चांगल्यात चांगली उत्तम कंपनी आणि फ्युचरिस्टिक जो आहे असेल कंपनी ती आपण सिलेक्ट करायला पाहिजे। आता लेटेस्ट मध्ये आलेली एक एज्युटेक म्हणून कंपनी आहे, ती माझ्या कुठेतरी लक्षात आहे। कारण की फ्युचर जे आहे ते एज्युकेशन मध्ये आहे आणि एज्युकेशन मध्ये हा निश्चितच नेटवर्क मार्केटिंग ही संधी आपल्याला दिलेली आहे। तर या कंपनी सोबतही आपण चांगला विचार करू शकतो। आणि बऱ्याचशा भरपूर अशा कंपन्या आहे की ज्या कंपन्यांसोबत जुळून आपण आपलं जो करिअर आहे ते नेटवर्क मार्केटिंग मध्ये चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू शकतो। त्यामुळे सर्वांनी याचा कुठेतरी विचार करावा। त्यानंतर वळू आपल्या सेकंड आयडियाकडे। सेकंड याच्यामध्ये आपला आहे ड्रॉप शिपिंग। ड्रॉप शिपिंग जो आहे तो ड्रॉप शिपिंग म्हणजे की जे काही ई कॉमर्स कंपन्या आहे त्याच्यामध्ये जे वेगवेगळ्या शॉप मधले जे मटेरियल आहे किंवा त्यांचं जे काही प्रोडक्ट्स आहे तर ते प्रोडक्ट्स आपण आपले मार्जिन ठेवून वेगवेगळ्या ई कॉमर्सवर आपण रजिस्टर करतो, ज्याच्यामध्ये आपल्याला 0 रुपये इन्व्हेस्टमेंट आपल्याला त्याच्यामध्ये लागणार आहे। आणि जसं आपल्याला ऑर्डर येतील तशा ऑर्डर आपण त्या ठिकाणावरून तिथून प्रोडक्ट उचलून आपण ते प्लेस करणार आहे। फक्त वरचे जे मार्जिन आहे असं म्हणजे 0 इन्व्हेस्टमेंट मध्ये आपल्याला फक्त एक जे आपलं प्रोडक्ट रजिस्टर करायचं तेवढे व्हिडिओ भरपूर सारे हे उपलब्ध आहेत वेगवेगळ्या YouTube चॅनलवर। तर त्याच्यावरून पाहून आपण हा बिझनेस चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकतो। आणि ड्रॉप शिपिंगच्या माध्यमातून सुद्धा लाखो रुपये कमवणारे लोक मी स्वतः पाहिलेले आणि भरपूर सारे लोक या माध्यमातून सुद्धा पैसा हे कमवत आहे। त्यानंतर जे आहे फ्रीलान्सिंग। फ्रीलान्सिंग मध्ये आज वेगवेगळ्या कंपन्यामध्ये त्यांना जे आहे वेगवेगळं ऑफिस स्टाफ या सगळ्या गोष्टी न करता ते जे आहे कस्टमरला जो प्रोजेक्ट देतात आणि प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यानंतर त्याचे पैसे त्याला दिले जाते। तर हा बिझनेस सुद्धा आपल्यासाठी असा बेस्ट अशी ऑपॉर्च्युनिटी आहे। आपण या प्रोडक्टच्या माध्यमातून सुद्धा फ्रीलान्सिंगच्या माध्यमातून सुद्धा लाखो रुपये कमवू शकतो। आणि आपल्या कॉलेज करता आपण ह्या गोष्टी करू शकतो। असाच ज्या कॉलेज सोबत करता येणाऱ्या जे आयडिया आहे असे जे 5 हटके असे जे बिझनेस आयडिया आहे त्याचा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे। तुम्ही व्हिडिओ लिस्ट मध्ये जाऊन तो नक्की बघू शकता। त्यानंतरची आपली जी चौथी आयडिया आहे तो म्हणजे की ब्लॉगिंगचा बिझनेस हा खूप मोठा असा बिझनेस आहे। आणि ब्लॉगिंगच्या माध्यमातून सुद्धा फक्त जे जवळपास गुगलवर 8,500 करोड पेक्षा जास्त सर्च हे पर डे होत असतात। तर त्याच्यामुळे आपण यामध्ये आपल्याला चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे। आणि त्यासोबत याच्यामध्ये जो आहे तो आपला कॉम्पिटिशन सुद्धा भरपूर आहे, पण आपण निश्चितच याचा कुठेतरी पॉझिटिव्हली विचार करू शकतो। आणि आपल्या कॉलेज सोबत वेगवेगळे आर्टिकल वेगवेगळ्या न्यूज वेगवेगळे हे आपल्या ब्लॉगिंग मधून आपण जे आहे पोस्ट करून त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर असे ऑप्शन आहे, त्याचे डिटेल्स व्हिडिओ भरपूर असे आहेत तो बघून सुद्धा आपण ब्लॉगिंग सुद्धा ट्राय करू शकतो। तो सुद्धा एक चांगला ऑप्शन आपल्याकडे आहे। त्यानंतरचा ऑप्शन आहे मेमे मार्केटिंग। मेमे मार्केटिंग म्हणजे की जो आपण पाहतो मीम जे बनत आहे त्या मीम्सवर जे आहे वेगवेगळ्या कंपनी वेगवेगळ्या सिरियल्स वेगवेगळ्या जे शॉपकीपर्स आहे तर मीमच्या माध्यमातून हलक्या फुलक्या वे मध्ये ज्याला आपण
म्हणतो की मॅड ॲड्सच्या माध्यमातून आपण आपलं चांगल्या पद्धतीनं जे कॅम्पेनिंग आणि चांगली सर्व्हिस लोकांना देऊ शकतो। आणि असं आपल्याला मीम्सच्या माध्यमातून हे मार्केटिंगचे एक आपण कंपनी डेव्हलप करू शकतो। आणि मॅड ॲडच्या माध्यमातून फॉर एक्झाम्पल हॅपी डेंटचं जे आहे, त्याच्यानंतर मेंटॉस, त्याच्यानंतर टाटा स्काय लगा डाला तो लाईफ झिंगालाला, अशा भरपूर सगळ्या मीम्स जे आहे आपल्याला यामध्ये पाहायला मिळते। हा सुद्धा एक चांगला असा ऑप्शन आपल्यासाठी आहे। त्यानंतरचा सगळ्यात हटके असा जो बिझनेस आयडिया आहे ती म्हणजे ॲफिलिएट मार्केटिंग। ॲफिलिएट मार्केटिंग 0 इन्व्हेस्टमेंट मध्ये लाखो रुपये कमवणारे लोक आज ॲफिलिएट मार्केटिंगच्या माध्यमातून कमवणारे लोक आहेत। आणि आपण सुद्धा याचा कुठेतरी विचार करावा। आणि ॲफिलिएट मार्केटिंग हे जे आहे तर वेगवेगळ्या कंपन्या, वेगवेगळे जे ई कॉमर्सचे प्लॅटफॉर्म आहे त्यांच्यावर जे प्रोडक्ट आपण फक्त राईट कस्टमरचं प्रोडक्ट राईट कंझ्युमर पर्यंत कसं पोहोचू शकतो याचाच विचार आपल्याला करायचा आहे। आणि या माध्यमातून सुद्धा आपण लाखो रुपये हे कमवू शकतो।